लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यासाठी मोठी बातमी समोर येते। पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला हाय अलर्ट जारी केलाय। जिल्ह्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। विशेषतः त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरामध्ये 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालाय। तर शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येते आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। तसेच जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करण्याचंही त्यांनी सांगितलंय। नदीकाठच्या आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी राहावं। पुढील 24 तास नाशिककरांसाठी महत्त्वाचे असणार आहेत। महत्त्वाचा जो अलर्ट आहे तो उद्याचा अलर्ट नाशिकला आहे। एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे। शाळांना सुट्टी देणं असेल किंवा जिथे पाणी साचू शकतं अशा भागात काम करणं असेल, नाशिक शहर असेल किंवा नाशिक जिल्हा असेल, जो ग्रामीणचा भाग आहे तो भाग असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारच्या क्लाउड ब्रस्टमुळे जी परिस्थिती येऊ शकते त्याचं अँटिसिपेशन करून बऱ्याचशा उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। पण याच्यावर अतिशय करडी नजर ही आपल्याला ठेवावी लागेल, कारण हा एक मेजर इन्सिडन्स जो आहे तो या ठिकाणी आपल्याला संभावित आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।